तर ती ग्रेट पंजाब हॉटेलच्या पहिल्या माळ्यावरील रूम नंबर 105 मधून दुसऱ्या माळ्यावरील रूम नंबर 205 मध्ये गेली, बियर पिली आणि संभाजीनगरमध्ये नेमकं काय घडलंय पाहुयात एका सामूहिक बलात्काराची बातमी। एक विवाहित तरुणी तिच्या मित्रासोबत छत्रपती संभाजीनगरच्या ग्रेट पंजाब हॉटेलमध्ये गेली। ती आणि तिचा मित्र रूम नंबर 105 मध्ये बियर पिले। तिचा मित्र झोपला, नंतर ती बाहेर आली आणि रूम नंबर 205 मध्ये गेली। तिथे 3 युवक होते, त्यांच्यासोबत ती बियर पिली आणि नंतर त्या तिघांनीही तिच्यावरती सामूहिक अत्याचार केल्याची तक्रार तिने पोलिसांना दिली। त्यावरून वेदांतनगर पोलिसांनी तिघा आरोपींना अटक करून त्यांच्यावरती बलात्काराचा गुन्हा दाखल केलाय। रेल्वे स्टेशन भागातील ग्रेट पंजाब हॉटेलमध्ये 3 नराधमांनी एका तरुणीवरती सामूहिक अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार घडलाय। या घटनेविषयी पोलीस निरीक्षक प्रवीणा यादव यांनी अधिक माहिती दिली आहे। वेदांतनगर पोलीस स्टेशनला एक महिला सकाळी आल्या होत्या आणि त्यांनी सांगितले की त्या पंजाब हॉटेल या ठिकाणी थांबल्या असता त्यांच्यासोबत जे आहे 3 मुलांनी जे आहे सामूहिक अत्याचार केलेला आहे। त्यावरून जे आहे तर आपण त्या दिवशी रात्रीला DOPSI गिरी मॅडमच होत्या, मग त्यांना माहिती मिळाली आणि त्यांनी आम्हाला कळवलं आणि मग जे आहे त्याच्यानुसार त्यांच्या फिर्यादीनुसार जे आहे तर आपण CR नंबर 221/2025 सेक्शन 70(1) BNS नुसार जे आहे आपण गुन्हा दाखल करून घेतलेला आहे। आणि त्यामध्ये जे आहे नंतर त्या महिलेला म्हणजे डायरेक्ट त्या मुलांचं काही नाव वगैरे माहीत नव्हतं, मोबाईल नंबर माहीत नव्हतं, जाऊन सगळी शहानिशा केली असता तिथे जे आहे एकाचा नंबर वगैरे मिळाला आणि त्यावरून परत आपण डिटेक्ट करत बाकीच्या पण दोघांचा नंबर वगैरे मिळवला आणि त्या तिघांना जे आहे आपण ताब्यात घेतलेलं आहे। तर यामध्ये जे आहे सदरच्या महिलेने सांगितलेलं आहे की त्या दिवशी रात्रीला जे आहे तर त्यांचा जो मित्र संतोष आहे त्यांच्याकडून काहीतरी त्यांना मदत घ्यायची होती, काही त्यांना पैशाची कमतरता होती, तर त्यामुळे त्या त्यांच्याकडे गेल्या। तो बाहेरून आलेला होता, तर तो तिथे थांबलेला असल्याने ह्या तिकडे गेल्या आणि रात्रीला ते बियर पिले। बियर पिल्यानंतर ह्यांना काही फोन आला त्या महिलेला, तर त्याच्यामुळे ती रूममधून 105 रूममधून बाहेर पडली आणि फोनवर गप्पा मारता मारता ह्यांना थोडंसं बियर जास्त झालेली होती, तर त्या परत नंतर जे आहे 205 मध्ये गेल्या, 105 मध्ये जाण्याऐवजी, आणि 205 मध्ये गेल्या असता तिथे 3 मुलं जे आहे तर ते सुद्धा बियर पित होते। तर त्यावेळेस ह्या परत पलटल्या, दुसरेच दिसले म्हणून, तर त्यांनी परत तिला आवाज दिला। मग तिने विचारलं की संतोष आहे का, तर ते म्हणे आहे म्हणे, म्हणून त्या परत आतमध्ये गेल्या। आतमध्ये गेल्यानंतर त्या मुलांनी त्यांना पण बियर दिली, त्यांनी तिथे परत बियर पिली आणि त्यानंतर जे आहे अशा प्रकारचा सामूहिक अत्याचार त्यांच्यासोबत झालेला आहे आणि त्यावरून त्यांनी पोलीस स्टेशनला येऊन तक्रार दिलेली आहे आणि आपण तात्काळ तक्रार घेऊन सदर 3 आरोपींना आपण ताब्यात घेतलेले आहे आणि आज रोजी PCR साठी हजर केलेले आहे। मिळालेल्या अधिकच्या माहितीनुसार पीडित तरुणी आपल्या मित्रासोबत रेल्वे स्टेशन भागातील ग्रेट पंजाब हॉटेलमध्ये गेली। यावेळी ग्रेट पंजाब हॉटेलच्या पहिल्या माळ्यावरती असलेल्या 105 रूम नंबर मध्ये ती थांबली होती। दरम्यान तिचा मित्र झोपला म्हणून ती रूम मधून बाहेर आली। बाहेर फेरफटका मारून आल्यानंतर ती पुन्हा हॉटेलमधील दुसऱ्या माळ्यावरती पोहोचली। मात्र परत हॉटेलच्या रूम मध्ये परतताना ती चुकून रूम नंबर 105 ऐवजी 205 मध्ये गेली, असं तक्रारीत म्हटलंय। मात्र हॉटेलच्या CCTV मध्ये ती महिला 17 डिसेंबर 2025 च्या रात्री 11:37 त्या 205 रूम नंबरचीच डोरबेल वाजवते। दरवाजा उघडतो, ती एका सोबत बोलते आणि हसून पुढे जाते। त्यानंतर 205 रूम मधील बनियन घातलेला मुलगा बाहेर येतो, तिला हाताने इशारा करतो, ती हसत हसत परत येते आणि स्वतःच्या मर्जीने रूम मध्ये जाते। असा घटनाक्रम CCTV मध्ये कैद झालाय। दरम्यान त्या रूम मध्ये 3 तरुण दारू पित होते। यावेळी या तिघांनी मिळून तरुणीला बियर पाजली आणि तिच्यावरती सामूहिक अत्याचार केला, असा तरुणीचा आरोप आहे। पहाटे 2 ते 4च्या दरम्यान ती त्यांच्या तावडीतून सुटण्यात यशस्वी झाली आणि पळून गेली। पीडितेने वेदांतनगर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली। प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी CCTV फुटेज तपासले आणि अवघ्या 3 तासात 3ही आरोपींना अटक केली। तपासी अधिकारी प्रवीणा यादव ह्या गुन्ह्याचा अधिक तपास करतायत। पीडित तरुणी व तिचा मित्र खोली क्रमांक 105 मध्ये थांबले होते। मित्र झोपल्यानंतर तरुणी फोनवरती बोलत खोली बाहेर का आली। परत खोलीत जाताना मात्र ती पहिल्या माळ्यावरती 105 ऐवजी दुसऱ्या माळ्यावरील खोली क्रमांक 205 मध्ये का गेली। तिने डोरबेल वाजवल्यानंतर अनोळखी इसमासोबत ती हसून काय बोलली। तो बनियन घातलेला युवकाने बोलल्यानंतर ती रूम मध्येच का गेली। तिच्यावरती तिघांनी आळीपाळीने बलात्कार केला तर तिने आरडाओरड का केला नसेल। ही घटना ग्रेट पंजाब हॉटेलच्या कर्मचाऱ्यांना समजली नाही का। हॉटेलमध्ये जाणं तिच्यासाठी नवीन नव्हतं का।
ती शहरातील एका नामांकित पंचतारांकित खासगी रुग्णालयामध्ये नोकरी करत होती. मग तरी तिला पैशांची गरज का भासली, असे अनेक प्रश्न सदर सीसीटीव्ही वरून पाहणाऱ्या नागरिकांमध्ये उपस्थित केले जात आहेत. तर दुसरीकडे सदर प्रकरणातील हॉटेल चालकावरती सुद्धा गुन्हा दाखल करून हॉटेल चालकाला सह आरोपी करण्यात यावं, अशा स्वरूपाचे निवेदन वेदांतनगर पोलीस स्टेशनचे PI यादव यांना महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष यांच्या वतीने देण्यात आलाय. आपल्या देशाच्या राज्यघटनेने महिलांना दिलेल्या विशेष अधिकारावरून त्या महिलेने म्हणजेच पीडितेने सकाळी 5 वाजेच्या दरम्यान वेदांतनगर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि अवघ्या 3 तासात तीनही आरोपींना अटक केली. या प्रकरणी पोलिसांनी घनश्याम भाऊलाल राठोड, ऋषिकेश तुलसीराम चव्हाण आणि किरण लक्ष्मण राठोड यांना अटक केली आहे. ही घटना नक्कीच धक्कादायक होती, यात तीळ मात्र शंका नाही. मित्रांनो, ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका. अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.